हरिओम. अध्याय 6. ओवी क्रमांक 486 ते 497. ऐसे भक्त चकोर चंद्रे तेथ त्रिभुवनैक नरेंद्रे बोलले गुणसमुद्रे संजयो म्हणे. तेथ आदिला पासूनि पार्था ऐकिजे ऐसीची अवस्था दुणावली हे यदुनाथा पावो सरले. की सावियाची मनी तोषला जे बोला आरिसा जोडला तेणे हरिखे आता उपलवला निरूपील. तो प्रसंगू आहे पुढा जेथ शांतू दिसेल उघडा तो पाल विजेल मुडा प्रमेय बीजांचा. जे सात्विकाचे वडपे गेले आध्यात्मिक खरपे सहजे निरोळले वाफे चतुर चित्ताचे. याप्रमाणे तिथे भक्तरूपी चकोरांचे चंद्र, त्रैलोक्याचे एकमेव राजे आणि गुणांचे समुद्र असे जे श्रीकृष्ण परमात्मा ते बोलले असं संजय म्हणाला. तिथे भगवंताचं बोलणं ऐकावं अशी जी अर्जुनाला तीव्र इच्छा होती ती पहिल्यापेक्षा दुप्पट झाली असं भगवंतांना कळून चुकलं. त्यामुळे त्यांच्या मनात सहजच संतोष उत्पन्न झाला, कारण त्यांच्या बोलण्याचं यथार्थ ग्रहण करणारा अर्जुनरूपी आरसा त्यांना प्राप्त झाला. त्या आनंदाच्या योगाने अंतःकरण प्रफुल्लित झालेले श्रीकृष्ण आता सविस्तर निरूपण करतील. तो प्रसंग पुढे आहे. जिथे शांत रस स्पष्ट दिसेल असं जे प्रतिपाद्य विषयरूपी बीजांचं साठवण ते मोकळं करून विस्तृत तऱ्हेने श्रोत्यांच्या मनात पेरण्यात येईल. कारण की सत्वगुणाच्या वृष्टीने मानसिक तापरूपी ढेकळं विरघळून योग्य चित्ताचे वाफे सहज तयार झाले आहेत. वरी अवधानाचा वाफसा लाधला सोनया ऐसा म्हणून पेरावया दिवसा निवृत्तीसी. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केला कोडे माथा हात ठेविला ते पुढे बीजची वाहिले. म्हणून येणे मुखे जे निगे ते संतांच्या हृदयी साचची लागे. हे असो सांगे श्रीरंगे बोलिले जे परी ते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे. हे साठो वाटी घ्यावे चित्ताचिया. अवधानाचे निहाते नेयावे हृदया आतोते. हे रिझवितील आयणी ते
सज्जनांची. हे स्वहिता ते निवविती, परिणामा ते जीवविती, सुखाची वाहविती लाखोली जीवा. आता अर्जुनेसी मुकुंदे, नागर बोलिजेल विनोदे, ते वोवियेचे निप्रबंधे, सांगेन मी. आणखी सोन्यासारखा अवधानरूपी वापसा मिळाला म्हणून श्री निवृत्तीनाथांना पेरण्याची इच्छा झाली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सद्गुरूंनी कौतुकाने मला चाडे केले आणि माझ्या मस्तकावर जो हात ठेवला ते उघड उघड बीजच घातलं. म्हणून ह्या माझ्या मुखातून जे निघेल ते संतांच्या मनाला खरोखर पटेल. श्रोते म्हणतात, हे रूपक राहू दे, श्रीकृष्ण परमात्मा जे काही म्हणाले ते तू सांग. असं म्हटल्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी सांगतो, पण ते मनाच्या कानांनी ऐकलं पाहिजे, शब्द बुद्धीच्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे. हे माझे शब्द चित्त देऊन त्याच्या मोबदल्यात घेतले पाहिजेत. हे शब्द अवधानाच्या द्वारा मनाच्या आत न्यावेत. हे शब्द सज्जनांच्या बुद्धीला समाधान देतील. हे शब्द आत्महिताला स्थिर करतील, पूर्ण अवस्थेला जागवतील आणि जीवाला सुखाची लाखोली वाहवितील. आता अर्जुनाशी श्रीकृष्ण चांगलं कौतुकाने बोलतील. ते त्यांचं बोलणं मी ओवी छंदाने सांगेन. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे आत्मसंयमयोगो नाम षष्ठोऽध्यायः. श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. हरि ओम.